Hello students, welcome to EduMore. This is lecture number 4 on the topic units and measurement. लास्ट 3 लेक्चरमध्ये आपण इनिशियल लेक्चरमध्ये फिजिकल क्वांटिटीज आणि फिजिक्सबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर केला. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काही फिजिकल पॅरामीटर्सचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कसं असतं, त्यांचे एसआय युनिट्स काय असतात आणि कुठल्याही एखाद्या डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शनली आपण कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो याबद्दल काय केलं, डिटेलमध्ये डिस्कशन केलं. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन पार्ट जो आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा, ज्यामध्ये आपण कुठल्याही एखाद्या अननोन इक्वेशनमध्ये किंवा एखादं नोन इक्वेशन आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंटसाठी, प्रेशरसाठी, व्हॉल्यूमसाठी और एनी अदर फिजिकल पॅरामीटरसाठी जर एखादं रिलेशन दिलेलं असेल आणि त्या रिलेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेले काही अननोन्स असतील तर तुम्ही ते अननोन पॅरामीटर्स काय करू शकता, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी या ॲप्लिकेशनचा यूज करून डायमेन्शन ॲनालिसिसचा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी या ॲप्लिकेशनचा यूज करून त्या इक्वेशनमध्ये इन्व्हॉल्व होणारे अननोन पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करू शकता. तसेच त्या रिलेशनमध्ये असणाऱ्या अननोन पॅरामीटर्सचे एसआय युनिटसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. हे आपण काय केलं तर लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स म्हणून त्याला सप्लिमेंटरी प्रॉब्लेमसुद्धा डिस्कस केले होते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये. आता या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन जो पार्ट आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो कॅरी फॉरवर्ड करू आणि बघू त्याच्यासमोर आणखी काय काय ॲप्लिकेशन्स असतात आणि डायमेन्शन ॲनालिसिसचे काय लिमिटेशन्स आहेत, डायमेन्शन ॲनालिसिस कुठे फेल्स ठरतो. ओके, तर स्टार्ट करूया लेक्चर नंबर 4. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बघा डायमेन्शन ॲनालिसिसची. ती म्हणजे कन्व्हर्शन ऑफ युनिट्स. आता कन्व्हर्शन ऑफ युनिट, आता यामध्ये नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल की कन्व्हर्शन ऑफ युनिट म्हणजे नेमकं करायचं काय, कन्व्हर्शन ऑफ युनिट म्हणजे नेमकं करायचं काय. तर बघा, फिजिकल क्वांटिटीजचा जो हिडिंग फिजिकल क्वांटिटी नावाचा जो टॉपिक आपण डिस्कस केला होता त्यामध्ये एक आपण रिलेशन यूज केलं होतं. बघा कुठलं, तर एक रिलेशन यूज केलं होतं आपण N1 U1 इज इक्वल टू N2 U2. N1 U1 इज इक्वल टू N2 U2 हे रिलेशन आपण तिथे डिराईव्ह केलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंही होतं N1 ही एक मॅग्निट्यूड आहे, U1 ही युनिट आहे, N2 ही मॅग्निट्यूड आहे आणि U2 हे युनिट आहे. बट यामध्ये एक मॅग्निट्यूड लहान असते, लहान मॅग्निट्यूडसोबत मोठं युनिट असते, एक मॅग्निट्यूड मोठी असते, मोठ्या मॅग्निट्यूडसोबत लहान युनिट असतं. हे आपण काय केलं होतं, तर फिजिकल क्वांटिटीचं जे काही टॉपिक आपण जिथे डिस्कस केला होता फिजिकल क्वांटिटीचा, त्या फिजिकल क्वांटिटीजच्या टॉपिकमध्ये आपण काय केलं होतं, याबद्दल तिथे डिस्कशन केलं होतं की असं असं असतं आणि याला एक सप्लिमेंटरी एक्झाम्पल म्हणून दिलं होतं. बघा तुम्हाला आठवत नसेल पण आपण घेतलं होतं 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम हे जे एक्झाम्पल होतं, हे एक्झाम्पल आपण तिथे घेतलं होतं की 1 ही मॅग्निट्यूड आहे, kg बिगर युनिट आहे, 1000 ही दुसरी मॅग्निट्यूड आहे आणि ग्रॅम हे स्मॉलर युनिट आहे. हे जो काय होता हा तुमचा फिजिकल क्वांटिटीज आणि एका युनिटमध्ये असणाऱ्या पॅरामीटर म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी आहे बट जो एका युनिटमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे kg त्याला आपण दुसऱ्या युनिट ग्रॅममध्ये रिप्रेझेंट केलं होतं आणि त्याच्यासोबतची मॅग्निट्यूड काय होती, मोठी होती. तर सेम ॲप्लिकेशन आहे डायमेन्शन ॲनालिसिसचं कन्व्हर्शन ऑफ युनिट, ज्यामध्ये आपण काय करतो kg, समजा यालाच जर आपण याचा ॲप्लिकेशन पार्ट म्हटला तर kg ह्या युनिटला आपण काय केलं, ग्रॅम ह्या दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. हा सेकंड ॲप्लिकेशन पार्ट आहे कशाचा, तर डायमेन्शन ॲनालिसिसचा हा सेकंड ॲप्लिकेशन पार्ट आहे. यामध्ये बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हाईल वी वर्किंग विथ डिफरंट सेट ऑफ युनिट्स फॉर द बेस क्वांटिटीज द युनिट्स ऑफ ऑल द डिराइव्ह क्वांटिटीज मस्ट बी चेंज. म्हणजे याचा मिनिंग तोच काय की N1 U1 इज इक्वल टू N2 U2 एका फिजिकल क्वांटिटीजच्या जर आपण एका युनिट सिस्टीममध्ये डील करत असू तर त्या सेम फिजिकल क्वांटिटीसाठी दुसऱ्या एखाद्या युनिट सिस्टीममध्ये सुद्धा वेगवेगळे युनिट्स डिफाईन केलेले असतील. फक्त त्यामध्ये काय होईल, फिजिकल क्वांटिटी तीच असेल, युनिटसुद्धा तेच असतील, डायमेन्शन तेच असतील. डायमेन्शन चेंज होतील का नाही, पण काय चेंज होईल, मॅग्निट्यूड आणि मॅग्निट्यूडसोबत युनिट. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजच्या युनिट्स वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, लेंथ फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ तुम्ही
मीटरमध्ये मेजर करा, लेंथ तुम्ही मिलीमीटरमध्ये मेजर करा, लेंथ तुम्ही सेंटीमीटरमध्ये मेजर करा, किलोमीटरमध्ये मेजर करा, मायक्रोमीटरमध्ये मेजर करा की मेगामीटरमध्ये मेजर करा. युनिट्सची खूप सारी रेंज आहे. स्मॉलेस्ट युनिटपासून तर लार्जेस्ट युनिटपर्यंत खूप सारे युनिट्स आहेत एका पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीसाठी. पण तिचे डायमेन्शन्स वेगवेगळे आहेत का? नाही. डायमेन्शन या सेम असणार. लेंथसाठी डायमेन्शन एलच असणार. लेंथचा स्क्वेअर असेल तर एल स्क्वेअरच असणार. नो मॅटर इज इट यू मेजर इज इन मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, एंगस्ट्रॉम, फेम्टोमीटर or any other, but these quantity have same dimension, unit are variable. तेच या रिलेशनमध्ये किंवा या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की काय, जर आपण एखाद्या पॅरामीटरसोबत किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीसोबत जर का डील करत असू तर त्याची युनिट एका क्वांटिटीमधून एका मॅग्निट्यूडमधून दुसऱ्या मॅग्निट्यूडमध्ये युनिट चेंज होतात. मॅग्निट्यूड्स चेंज होती फिजिकल क्वांटिटीजचे, पण त्याच्या डायमेन्शन्स या अनचेंज राहतात. डायमेन्शन्स अनचेंज, डायमेन्शन्स मस्ट बी अनचेंज. त्यानंतर नेक्स्टमध्ये काय सांगितलं आहे की डायमेन्शन्स आर युजफुल. डायमेन्शन्स काय आहेत? युजफुल आहेत. आपण यूज करतो कशासाठी? इन कन्वर्शन फॉर द कन्वर्शन फॅक्टर ऑफ द युनिट ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम्स. बघा, ह्या स्टेटमेंटवरून तुम्हाला हे काय सांगायचं आहे नेमकं ते काहीच कळालं नसेल, मी तुम्हाला सांगतोय. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरून तुम्हाला ह्या दोन स्टेटमेंटचा मिनिंग आणखी व्यवस्थित क्लिअर होईल. बघा काय सांगितलं तुम्हाला, एखादं दिलेलं आहे, एका सिस्टीममध्ये तुम्हाला दिलेलं आहे मास दिलेला आहे 1 kg. काय दिलेलं आहे? एखाद्या फिजिकल ऑब्जेक्टचा मास दिलेला आहे 1 kg आणि तुम्हाला विचारलेलं आहे की या 1 kg ला तुम्हाला काय करायचं आहे? इंटू अमाऊंट आणि इंटू या अमाऊंटसोबत आपण काय करू? ग्रॅम. या अनदर युनिटमध्ये काय करायचं? याला कन्वर्ट करायचं आहे. ग्रॅम या अनदर युनिटमध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करसान? राईट हँड साईडला जो किलोग्रामवाला युनिट आहे, लेफ्ट हँड साईडला ग्रामवाला युनिट आहे. दोन फिजिकल क्वांटिटी सेम आहेत ज्यांच्या डायमेन्शन्स इक्वल आहेत. या युनिटला काय करणार आपण? या युनिटमध्ये कन्वर्ट करणार. केजीचं ग्राममध्ये कन्व्हर्सेशन फॉर्म्युला यूज करणार की 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. 10⁻³ ग्रॅम. 1 kg म्हणजे 10⁻³ ग्रॅम असतो. या केजीमध्ये आपण हे रिलेशन यूज करणार. इथे राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडचा ग्रॅम ग्रॅम काय होणार? कॅन्सल होणार. इकडे काय मिळेल तुम्हाला? इंटू ग्रॅम. हा ग्रॅम या ग्रॅम सोबत कॅन्सल होणार आणि तुम्हाला इंटू ही जी मॅग्निट्यूड आहे इथली मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय मिळेल? 10⁻³ काय मिळेल? पॉवर मॅग्निट्यूड 10⁻³ हा आहे तुमचा नेक्स्ट ॲप्लिकेशन पार्ट डायमेन्शन ॲनालिसिसचा, जो की आहे कन्व्हर्शन ऑफ युनिट. फिजिकल क्वांटिटीजच्या ग्रॅम ह्या युनिटमध्ये आपण काय केलं? केजी युनिटला कन्व्हर्ट केलं आहे. सिमिलरली तुम्ही मिलीमीटरला मीटरमध्ये, मीटरला मिलीमीटरमध्ये, मीटरला मायक्रोमीटरमध्ये, मीटरला अँगस्ट्रॉममध्ये, मीटरला फेम्टोमीटरमध्ये, नॅनोमीटरमध्ये, कुठल्या युनिटमध्ये काय करू शकता? कन्वर्ट करू शकता. कशाचा यूज करून? डायमेन्शन ॲनालिसिसचा. डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज म्हणजे काय? तर एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्ट करत असताना युनिट चेंज चालतील, बट युनिट चेंज करत असताना त्या युनिटचे त्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स ह्या काय असल्या पाहिजेत? रिमेन्स अनचेंज. डायमेन्शन्स कशा असल्या पाहिजेत? डायमेन्शन्स रिमेन्स अनचेंज. याला आपण काय करू? सप्लिमेंटरी एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पलवरून आपला कन्सेप्ट काय होत असतो? आणखीन बिल्डअप होत असतो. आपण काय करू? याचे एक्झाम्पल घेऊया. बघा काय एक्झाम्पल आहे? कन्वर्ट करायचं आहे काय? 1 पास्कल इंटू CGS सिस्टीम. 1 पास्कल इंटू CGS सिस्टीम हा तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन. आता तुम्हाला नेमका प्रश्न पडला असेल की पास्कल म्हणजे काय? हे तर आम्हाला माहितीच नाही. पास्कल म्हणजे काय ते आम्हाला माहितीच नाही. बघा आपण प्रेशर कॅल्क्युलेट केलं होतं. प्रेशरच्या डायमेन्शन्स. प्रेशर काय होतं? फोर्स पर युनिट एरिया. आणि तुम्हाला प्रेशरच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं मी की प्रेशर जे आहे ते फोर्स पर युनिट एरिया हे त्याचं रिप्रेझेंटेशन जरी असलं की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, किती युनिट एरियावर किती फोर्स एक्झर्ट करत आहे त्याला आपण प्रेशर म्हटलं होतं. आणि ते प्रेशरचं जे युनिट आहे ते प्रेशर नॉर्मली पास्कल्समध्ये मेजर केलं जातं. प्रेशर हे पास्कल युनिटमध्ये मेजर केलं जातं. पास्कल ही त्याचं SI इक्विव्हॅलंट युनिट आहे. कशाचं? प्रेशरचं. जसं की एनर्जीचं SI इक्विव्हॅलंट युनिट काय होतं? जूल. एनर्जीचं SI इक्विव्हॅलंट युनिट होतं जूल.
तसंच प्रेशरचं SI इक्विव्हॅलंट युनिट, SI क्वांटिटीशी इक्विव्हॅलंट युनिट काय आहे? पास्कल. कशाचं? प्रेशरचं. प्रेशर कसं रिप्रेझेंट करत असतो आपण? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन. फोर्सचं SI युनिट न्यूटन. SI युनिट नाही, फोर्सचं SI इक्विव्हॅलंट युनिट न्यूटन. न्यूटन फोर्स कसं रिप्रेझेंट करत असतो आपण? मास इंटू ॲक्सेलरेशन. मासचं SI युनिट मीटर, ॲक्सेलरेशनचं मासचं SI युनिट kg, ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 1 पास्कल. 1 पास्कल कसं रिप्रेझेंट करणार आपण बघा. 1 पास्कल. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर 1 मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर 1 मीटर स्क्वेअर. न्यूटन म्हणजे काय? तर 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि खाली 1 मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर. या मीटर स्क्वेअरमधला 1 मीटर याच्यासोबत कॅन्सल होणार. हे कसं कन्वर्ट होणार? SI इक्विव्हॅलंट युनिट्समध्ये 1 पास्कल तुमचा 1 kg. हा m वरती गेल्यानंतर -1 बनेल आणि हा s ची पॉवर -2. s ची पॉवर -2. हे झालं तुमचं 1 पास्कल. कशामध्ये? SI युनिट्समध्ये kg, मीटर आणि सेकंद. kg, मीटर आणि सेकंद. बट आपल्याला विचारलं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? CGS मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? CGS मध्ये. SI टू CGS कन्व्हर्सेशन्स आपल्याला माहिती आहेत काय? तर kg ला आपण CGS मध्ये ग्राममध्ये कन्वर्ट करत असतो. kg ला CGS मध्ये ग्राममध्ये कन्वर्ट करत असतो. मीटरला CGS मध्ये आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करत असतो आणि सेकंडला CGS मध्ये आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करत असतो. सेकंडमध्ये कन्वर्ट करत असतो. 1 पास्कल. बघा आता 1 पास्कल कशामध्ये करायचं आहे? CGS मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? CGS. आता या kgला आपल्याला या ग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटरला सेंटीमीटरमध्ये आणि सेकंडला सेकंडमध्ये कन्वर्ट करणं काही अवघड नाही. आता आपल्याला हे कन्व्हर्सेशन्स पण माहिती असणं गरजेचं आहे की काय? kgला ग्राममध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याकडे रिलेशन आहे बघा काय? 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg. सिमिलरली 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर आणि 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड. 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड. kgच्या ठिकाणी 1 kgच्या ठिकाणी 1000 ग्रॅम पुट करायचं. 1 मीटरच्या ठिकाणी 100 सेंटीमीटर पुट करायचं. 1 सेकंडच्या ठिकाणी 1 सेकंड. तर 1 पास्कल तुम्हाला CGS मध्ये कसा मिळेल? 1 पास्कल तिकडे आपण CGS मध्ये कन्वर्ट करतो त्याला. CGS मध्ये kgच्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला? 1000 ग्रॅम. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम पर मीटर. मीटरची पॉवर -1 आहेत. मीटरची पॉवर -1 म्हणजे या 100 सेंटीमीटरची पॉवर पण काय मिळेल? -1. 100 सेंटीमीटरची पॉवर पण काय मिळेल? -1. सेकंडचा सेकंडच राहणार. सेकंड किती आहे? सॉरी -2 आहे. सेकंडची पॉवर काय आहे? -2 आहे. हा 100 ची पॉवर -1 म्हणजे काय? तर हा 100 या क्वांटिटीला डिव्हायडेशनला आहे. 100 या क्वांटिटीला काय आहे? डिव्हायडेशनला. म्हणजे 1000ला जर का तुम्ही 100 डिवाइड केलं, 1000ला 100 डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल? 10. 1000ला 100 डिवाइड केलं तर मिळेल 10. कारण हे 2 झिरो या 2 झिरो सोबत कॅन्सल होणार. न्यूमरेटरला मिळेल 10. म्हणजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम सेंटीमीटर इनवर्स आणि सेकंद स्क्वेअर. सेकंडचा 1 इनवर्स. सेकंडचा पण -2. हा झाला 1 पास्कलचा CGS इक्विव्हॅलंट. 1 पास्कलचा CGS इक्विव्हॅलंट म्हणजे 1 पास्कल इज इक्वल टू 10 ग्रॅम सेंटीमीटर इनवर्स सेकंडची पॉवर -2. 10 ग्रॅम सेंटीमीटर इनवर्स सेकंडची पॉवर -2. कशाचं कन्व्हर्सेशन झालं? 1 पास्कलला आपण CGS मध्ये कन्वर्ट केलं. बघा डायमेन्शन्स ही पण डायमेन्शन पास्कल SI युनिट सिस्टीममध्ये kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर होता. kg मासच्या डायमेन्शन होत्या, मीटर लेंथच्या डायमेन्शन होत्या, सेकंड टाइमचे डायमेन्शन. ग्राम मासच्या डायमेन्शन देईन, सेंटीमीटर लेंथच्या डायमेन्शन देतील, सेकंड टाइमच्या डायमेन्शन देईल. डायमेन्शन दोन्ही क्वांटिटीच्या इक्विव्हॅलंट आहेत. फक्त काय झाले आहेत? मॅग्निट्यूड चेंज झाले आहेत आणि युनिट चेंज झाले आहेत. युनिट चेंज झालेली आहेत, मॅग्निट्यूड चेंज झाले आहे, बट डायमेन्शन्स काय आहेत? 1 पास्कलचं SI युनिटमध्ये डायमेन्शन जी आहे तीच CGS युनिटमध्ये डायमेन्शन्स आहेत.
हेच ब्युटी आहे, हेच बेनिफिट आहे कशाचं, डायमेन्शन अनालिसिसचं. तुम्ही युनिट कन्व्हर्सेशन्स करू शकता, एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये त्या फिजिकल क्वांटिटीला चेंज करू शकता, बट त्याचे डायमेन्शन्स काय असतात, रिमेन्स अनचेंज. डायमेन्शन्स रिमेन्स अनचेंज. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, कन्व्हर्ट 1 न्यूटन इंटू CGS युनिट. 1 न्यूटन फोर्स, न्यूटन कशाचं युनिट आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की न्यूटन हे फोर्सचं SI इक्विव्हॅलंट युनिट आहे. SI युनिट नाही आहे, न्यूटन हे SI युनिट नाही आहे. न्यूटन काय आहे, तर फोर्स या फिजिकल क्वांटिटीचं SI इक्विव्हॅलंट युनिट आहे. फोर्सचं SI इक्विव्हॅलंट युनिट आहे न्यूटन, जे कशामध्ये आहे, SI इक्विव्हॅलंट आहे, ज्याला आपल्याला काय करायचं आहे, CGS युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि न्यूटनचं CGS युनिटला आपण म्हणतो डाइन. काय म्हणतो, डाइन. डाइननी डायन डाइन डाइन स्पेलिंग तुम्हाला लिहितो, तुम्ही त्याला डाइन म्हणा, डायन म्हणा, इन अकॉर्डिंग टू काही म्हणू शकता. काय, 1 न्यूटन. बघा 1 न्यूटन कशाचं युनिट आहे, फोर्सचं. फोर्स म्हणजे काय असतो, मास. मास म्हणजे kg मध्ये, 1 kg. मास कशामध्ये, kg मध्ये. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि kg मासचं युनिट. kg मासचं युनिट, मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशनचं युनिट. हे जर तुमचं 1 युनिटचं SI इक्विव्हॅलंट, 1 युनिटचं SI इक्विव्हॅलंट. आता काय करायचं आहे, kgला मीटर आणि सेकंड स्क्वेअर याला काय करायचं आहे, आपल्याला CGS मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लास्ट त्याच्यामध्ये जे केलं आपण तेच की 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड. 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड. यात 1, 2, 3 या व्हॅल्यूज काय करायच्या आहे, kgच्या ठिकाणी, mच्या ठिकाणी आणि sच्या ठिकाणी पुटअप करायच्या आहेत, याच्या ठिकाणी पुटअप करायच्या आहेत. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, 1 न्यूटन इज इक्वल टू 1000 ग्रॅम, 1000 ग्रॅम इंटू 100 सेंटीमीटर इंटू 100 सेंटीमीटर इंटू सेकंडचा स्क्वेअर, सेकंडचा -2. बघा इथे 1, 2, 3 आणि 4, 5 म्हणजे 10 वर किती झिरोज आहेत, 5. 10 वर किती झिरोज आहेत, 5. यालाच कसं लिहू शकतो आपण, 10⁵ ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर, ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. आणि यालाच CGS मध्ये काय म्हणतात, CGS युनिट सिस्टीममध्ये याला म्हणतात 10⁵ डायन. काय म्हणतात, डायन. डायन मीन्स डायन, ते वाला डायन नाही जे आपण सिरियलमध्ये गोस्टमध्ये पाहतो. डायन काय आहे, डायन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन्स इन CGS. न्यूटन SI इक्विव्हॅलंट युनिट आहे फोर्सचं, डायन CGS इक्विव्हॅलंट युनिट आहे फोर्सचं. आणि हे इम्पॉर्टंट युनिट कन्व्हर्सेशन्स फॉर्म्युला आहे, तुम्ही हा लक्षात ठेवला तरी चालेल, लक्षात ठेवला तरी चालेल, कारण कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी हा हेल्पफुल ठरतो. काय, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ 10⁵ डायन, 10⁵ डायन. युनिट कन्व्हर्सेशन्स 1 न्यूटन इंटू CGS युनिट. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲप्लिकेशन्स डायमेन्शन अनालिसिसची. ती काय आहे, डिड्युसिंग रिलेशन्स अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीजमधली रिलेशन्स म्हणजे काय, फिजिक्समध्ये असे काही लॉज आहेत की जे सर्व लॉज तुम्ही आतापर्यंत म्हणजे आपला जो काही 2-3 लेक्चरमध्ये झाला त्यामध्ये आपण काही डिस्कस केलेले नाही आहेत. पण जर तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीजचं मी सांगितलं की एखादी XYZ क्वांटिटी आहे ती टाईमशी रिलेटेड आहे, फोर्सशी रिलेटेड आहे, मासशी रिलेटेड आहे, लेंथशी रिलेटेड आहे, तर तुम्हाला डायमेन्शन इक्विव्हॅलंटचा किंवा डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून त्या फिजिकल क्वांटिटीजचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, तर तो तुम्ही त्या फिनॉमिनाबद्दल, त्या क्वांटिटीबद्दल कुठलीही प्री इन्फॉर्मेशन नसतानाही फक्त डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. अप्रॉक्सिमेट का म्हटले, कारण तेच डायमेन्शन अनालिसिसचं लिमिटेशन्स आहेत. अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला काय, कारण बघा ज्यावेळेस आपण कुठला फॉर्म्युला डिस्कस केला होता,
आपण फॉर्म्युला डिस्कस केला होता अँग्युलर फ्रिक्वेन्सीवाला, ओमेगा इज इक्वल टू 1/√LC किंवा ओमेगा इज इक्वल टू 2πf. त्यामध्ये 2π आला था. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीमध्ये कॅल्क्युलेट करत असताना 6π आला होता. सिमिलरली ज्यावेळेस आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस कॅल्क्युलेट केला होता त्यावेळेस सुद्धा एक कॉन्स्टंट आला होता. त्यावेळी सुद्धा एक कॉन्स्टंट आला होता आणि त्या सर्वच्या सर्व कॉन्स्टंटला आपण डायमेन्शन लेस म्हटलं होतं. सर्वच्या सर्व कॉन्स्टंटला डायमेन्शन लेस म्हटलं होतं आणि त्या डायमेन्शन लेस क्वांटिटीच्या आपण डायमेन्शन घेतल्या नव्हत्या. बट कुठं 4π होता, कुठं 6π होता, कुठं 8π होता. बट ॲक्च्युअल फॉर्म्युल्यामध्ये डायमेन्शन लेस क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय घ्यायच्या, इथं 6π घ्यायचा, 4 घ्यायचा, 8 घ्यायचा, 0 घ्यायचा, 1 घ्यायचा, काय घ्यायचा नेमका. तर हे एक्झॅक्ट तुम्हाला डायमेन्शन ॲनालिसिस सांगत नाही. ते त्याचं डिसॲडव्हान्टेज असतं जे आपण समोर बघूच. म्हणून आपण काय करू शकतो, डिड्यूस करू शकतो फॉर्म्युला किंवा रिलेशन फिजिकल क्वांटिटीजमध्ये. रिलेशन जर का तुम्हाला सांगितलं त्या क्वांटिटीबद्दल कशा याच्यावर डिपेंड आहे, अशी अशी याच्यावर डिपेंड आहे, मासवर आहे, टेम्परेचरवर आहे, लेंथवर आहे, करंटवर आहे, कशावर आहे, तर तुम्ही त्या रिलेशनचा यूज करून, त्या डिपेंडन्स पॅरामीटर्सचा यूज करून आणि डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून त्या फिजिकल क्वांटिटीजचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. कशामध्ये, अननोन कॉन्स्टंट्समध्ये. जे अननोन कॉन्स्टंट तुम्ही काय करायचे असतात, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करायचे असतात. आपण बघू कसं ते. यामध्ये बघा काय, समटाईम डायमेन्शन्स आर यूज टू डिड्यूस द रिलेशन्स बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज. जे मी सांगितले तेच काय, डायमेन्शन ॲनालिसिस हे फिजिकल क्वांटिटीजमधले रिलेशन्स डिड्यूस करण्यासाठी पण कधी कधी यूज केले जातात. फिजिकल क्वांटिटीजमधले रिलेशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा डायमेन्शन ॲनालिसिस युजफुल होत असतात. त्यामध्ये काय, जर आपल्याला माहिती असेल, इफ वी नो द क्वांटिटीज. जर तुम्हाला मी सांगितलं की एक क्वांटिटी आहे एक्स, ही एक्स क्वांटिटी टाईमसोबत रिलेटेड आहे, म्हणजे आपण अजून करायचं टाईमसोबत, टाईमची पॉवर एशी असोसिएटेड आहे, माससोबत मासची पॉवर बीशी असोसिएटेड आहे, आणि लेंथसोबत लेंथची पॉवर सीशी असोसिएटेड आहे. तुम्हाला ह्या क्वांटिटीबद्दल सांगितलं की एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे. तुम्ही काय करणार, डिस्प्लेसमेंटच्या डायमेन्शन्स इथे पुटअप करणार, दोन्ही क्वांटिटीज इक्विव्हॅलंट असल्यामुळे कम्पेअर करणार आणि याची, बीची आणि सीची, या तिन्हीची अननोनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि सांगणार एक्सचं टी, एम आणि एल सोबत रिलेशन्स कसं आहे. तेच तुम्हाला काय केलं आहे, यामध्ये सांगितलेलं आहे की इफ वी नो द क्वांटिटीज ऑन विच अ पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स. एखादी अननोन आणि पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी कुठल्या क्वांटिटीजवर डिपेंड आहे असं जर का तुम्हाला सांगितलं, then by using dimensional analysis or using dimensions we can derive the relations for that physical quantities. त्या फिजिकल क्वांटिटीसाठी तुम्हाला कुठलीही पूर्वसूचना किंवा कुठलीही प्री इन्फॉर्मेशन नसतानाही तुम्ही त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. कशावरून, फक्त डायमेन्शन्सचा यूज करून. आपण काय करू, एकदा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलवरून तुमचा हे दोन्ही कन्सेप्ट आणि ह्या ॲप्लिकेशनला पार्ट करून आणखी क्लिअर होईल. बघा, फेमस एक्झाम्पल आहे. कुठलं फेमस एक्झाम्पल, तर टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. काय काढायचं आहे आपल्याला, टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम काय सांगितलं, टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम जो लेंथवर, त्या पेंडुलमचे लेंथ, मास आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, या तिन्हीवर काय आहे, डिपेंड आहे. सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड हा लेंथ, मास आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी या 3 पॅरामीटर्सवर डिपेंड करतो. कशाचा, सिंपल पेंडुलमचा. बघा, सिंपल पेंडुलमबद्दल तुम्हाला आता काहीही इन्फॉर्मेशन आहे का, नाही. एखाद्याला असेल खूपच चांगलं, नसेल तरी काही हरकत नाही. आपण काय करू, फक्त डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून बघा फॉर्म्युला डिराईव्ह करतो. कशाचा, टाईम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. कसा, बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, टी असं अज्युम करायचं की टी हा सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड आहे. टी काय आहे, टी आहे या सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड, जो प्रोपोर्शनल आहे किंवा डिपेंड आहे कशाशी, लेंथ. सपोज करायचं ह्या एलची पॉवर ए सोबत डिपेंड करतो. टाईम पिरियड एलची पॉवर ए सोबत डिपेंड आहे. मासची पॉवर बी आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची पॉवर सी. असं काय आहे, तर त्या टी या टाईम पिरियडचं असं प्रोपोर्शनॅलिटी
रिलेशन आहे असं आपण अज्युम करू. बघा, हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू, के हा एक अननोन कॉन्स्टंट घेऊ, एल ची पॉवर ए, एम ची पॉवर बी, जी ची पॉवर सी, ज्यामध्ये के हा काय आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. काय आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. के हा काय आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. बघा, डायमेन्शन अनालिसिसनुसार या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला असणाऱ्या दोन्ही क्वांटिटीच्या डायमेन्शन्स काय असतील, इक्वल असतील. राईट हँड साईडच्या डायमेन्शन्स काय मिळतील तुम्हाला, एम आय एका राईटला नाही 0, एल आय एका राईटला नाही 0, टी आय एका राईटला यस किती 1 इज इक्वल टू के डायमेन्शनलेस कॉन्स्टंट सांगितलेला आहे. एल ची पॉवर आहे ए, एम ची पॉवर आहे बी, जी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय आहे, LT2, L अपॉन T2, तिची पॉवर सी, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, L टीची पॉवर -2 आणि तिची पॉवर सी, आता एल ची पॉवर ए, इथं एल ची पॉवर सी, म्हणजे राईट हँड साईड काय मिळेल, एल ची पॉवर ए प्लस सी, एम ची पॉवर बी, दुसरा एका नाही, एम ची पॉवर बी, टीची पॉवर -2c, टीची पॉवर -2c, आणि लेफ्ट हँड साईडला आहे एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 0, टीची पॉवर -1, एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 0, टीची पॉवर -1. आता दोन्ही साईडला एल एम टीच्या कोइफिशियंट्स काय करायचे आहेत, एम एल टीचे कोइफिशियंट्स इक्वेट करायचे आहेत. इक्वेट केल्यानंतर बघा, इकडे एम ची पॉवर आहे 0, राईट हँड साईडला आहे बी, यावरून तुम्हाला काय मिळतो, बी इज इक्वल टू 0. हा जो फॉर्म्युला, यामध्ये बीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 0, कॉमा इकडे आहे एल ची पॉवर 0, राईट हँड साईडला एल ची पॉवर ए प्लस सी, एल आहे 0, एल आहे ए प्लस सी, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, ए प्लस सी इज इक्वल टू 0, ए प्लस सी इज इक्वल टू 0, टीची पॉवर -1 राईट हँड साईडला आहे, टीची पॉवर -2c, म्हणजे -2c इज इक्वल टू -1, विच इज इम्प्लाइज दॅट c इज इक्वल टू 1/2. c ची व्हॅल्यू मिळाली 1/2, आणि हे c ची व्हॅल्यू जरी 1/2 पुटअप केली तर याची व्हॅल्यू काय मिळेल, -1/2, याची व्हॅल्यू -1/2. म्हणजे बघा कसं मिळालं, ए मिळाला तुम्हाला -1/2, बी मिळाला 0 आणि सी मिळाला 1/2. ए मिळाला -1/2, बी मिळाला 0 आणि सी मिळाला 1/2. ह्या क्वांटिटी काय करायच्या, एबीसीच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या. एबीसीच्या या क्वांटिटी काय करायच्या, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आहेत, ए बी आणि सीच्या क्वांटिटीज काय करायच्या, यामध्ये पुटअप करायच्या. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय मिळेल बघा, टाइम पिरियड टी इज इक्वल टू सम अननोन कॉन्स्टंट के, ए ची व्हॅल्यू किती आहे, 1/2, ए कशाची पॉवर आहे, एल ची पॉवर -1/2, बी ची व्हॅल्यू काय आहे 0, म्हणजे एम ची पॉवर 0, म्हणजे मासवर डिपेंडंट नाही. जी ची पॉवर सी म्हणजे 1/2, जी ची पॉवर 1/2. याला तुम्ही जर का सॉल्व्ह केलं तर मासवरचं डिपेंडन्स चाललं गेलं, कारण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची पॉवर 0 म्हणजे 1. हा मिळाला के, हा -1/2 खाली गेल्यानंतर बनेल +1/2, टी इज इक्वल टू के, हा जी अपॉन एल, पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट, म्हणजे डायमेन्शन अनालिसिसनुसार तुम्ही टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. टी इज इक्वल टू के, इज डायमेन्शनलेस कॉन्स्टंट इंटू √g/L, ज्यामध्ये एल काय आहे, लेंथ ऑफ दॅट सिंपल पेंडुलम, जी आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि के आहे अननोन पॅरामीटर, आणि टी आहे ते सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. बट ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करता त्यावेळेस तुम्हाला हा जो अननोन कॉन्स्टंट आहे के, त्याची व्हॅल्यू मिळते 2π. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल टू 2π अंडररूट बघा, एक मिनिट थांबा, कुठे गडबड झाली आपली का, यस, हे बाई इथं झालेलं आहे. काय इथं राईट हँड साईडला टीची पॉवर +1 आहे, कारण राईट हँड साईडला टाईम आहे, हा इथे +1 मिळेल, म्हणून सीची पॉवर काय मिळेल, सीची पॉवर मिळेल इकडे +1, सी मिळेल तुम्हाला -1/2, सी मिळेल -1/2, सी -1/2 मिळाल्यानंतर ए मिळेल +1/2, सी -1/2, ए मिळेल +1/2,
इथे C-1/2. या क्वांटिटी जर का इथं आपण पुटअप केलं तर ह्याची व्हॅल्यू मिळेल +L मिळेल +1/2 आणि हा मिळेल -1/2. हा मिळेल -1/2. यामध्ये बघा थाडा एकदा करेक्शन करून घ्या. ही बघा इथं टीची पॉवर +1 आहे, राईट हँड साईडला टीची पॉवर -2c. -2c +1 सोबत कम्पेअर केला, सीची व्हॅल्यू मिळाली -1/2. सीची व्हॅल्यू मिळाली -1/2. सीची व्हॅल्यू -1/2 पुटअप केला तर एची व्हॅल्यू मिळते तुम्हाला +1/2. एची व्हॅल्यू मिळते +1/2. बघा ए मिळतो +1/2, बी मिळतो 0 आणि सी मिळतो -1/2. सी मिळतो -1/2. म्हणजे टाइम पिरियड टी येतो सम अननोन कॉन्स्टंट के. एल ची पॉवर ए किती आहे +1/2. एल ची पॉवर +1/2. एम ची पॉवर बी आहे 0. जी ची पॉवर सी म्हणजे -1/2. आणि याला तुम्ही जर का आता रिअरेंज केलं तर तुम्हाला हा मिळतो √L/g. टाइम पिरियड टी इज इक्वल टू के इंटू √L/g. मासवर डिपेंड करतो का नाही. तर हे तुमचं रिझल्ट ऑप्टेंड होतो टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम युजिंग डायमेन्शन अनालिसिस टी इज इक्वल टू के √L/g. जो के अननोन पॅरामीटर्स तुम्ही एक्सपेरिमेंटली जर व्हेरीफाय केलं तर के ची व्हॅल्यू मिळते 2π. ॲक्च्युअल टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो टी इज इक्वल टू 2π √L/g. टी इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू 2π √L/g. इथे काय झाली होती डायमेन्शन अनालिसिसमध्ये फक्त ह्या प्लस मायनसच्या ज्या आहेत क्वांटिटी कम्पेअर करत असताना त्यावेळेस थोडं लक्ष ठेवायचं. माझं थोडं झालं होतं पण मला फॉर्म्युला फायनल रिझल्ट माहीत असल्यामुळे काय झालं इझिली मी ते रिअरेंज केलं. त्याच्यासाठी काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करत असताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे की मायनस आणि प्लसच्या क्वांटिटीजमध्ये गडबड झाली नाही पाहिजे. डायमेन्शन अनालिसिसमध्ये तुमचा हा फॉर्म्युला तुम्ही इथपर्यंत डिराईव्ह करता, बट ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये जो रिझल्ट असतो फायनलाइज एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड तर के ची व्हॅल्यू मिळते 2π. 2π आपण काय आहेत कॉन्स्टंट आहेत. के पण आपण काय सांगितलं इथं डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. सिमिलरली तो आहे 2π पण काय आहेत डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय केलं आपण सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडबद्दल या एक्सपेरिमेंटबद्दल किंवा या इव्हेंटबद्दल या फिजिकल पॅरामीटर्सबद्दल या गिव्हन कंडिशनबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हते. फक्त आपल्याला दिलेलं होतं की टाइम पिरियड टी हा लेंथ मास आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतो. डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून आपण काय केलं त्याचं सिमिलर फॉर्म्युला जो ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे त्याच्याशी सिमिलर फॉर्म्युला काय केला डिराईव्ह केला. कशावरून फक्त डायमेन्शन ॲनालिसिसवरून. हे तुमचं मेजर ॲप्लिकेशन्स आहे किंवा मेजर इम्पॅक्ट आहे डायमेन्शन ॲनालिसिसचा. त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे व्ही इज अ व्हेलॉसिटी. काय दिलेलं आहे व्ही इज व्हेलॉसिटी, एफ इज अ फोर्स, ई इज एनर्जी. V is velocity, F is force, E is energy, used as a fundamental units. Then what is the dimension of mass? What is the dimensions of mass? तर बघा हा क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालेलं असं का. मास तर फंडामेंटल क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी फंडामेंटल आहे का नाही, फोर्स फंडामेंटल आहे का नाही, एनर्जी फंडामेंटल आहे का नाही. पण तुम्हाला अशाही पद्धतीचे क्वेश्चन्स मिळू शकतात की ज्यामध्ये युनिट सिस्टीम ही क्वेश्चन फ्रेम करणाऱ्या व्यक्तीने कुठल्याही फंडामेंटल युनिट्समध्ये तुम्हाला विचारलेली असू शकते. काय करायचं आहे सिम्पली पावर्स इक्वेट करायचे आहेत आणि डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करायचा आहे. बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. काय विचारले तुम्हाला मासचं डिपेंडन्स विचारलेले. मास कशावर डिपेंड आहे व्हेलॉसिटीवर. व्हेलॉसिटीची पॉवर ए आहे समजा. मासचा डिपेंडन्स व्हेलॉसिटीची पॉवर ए सोबत डिपेंड करतो. या फोर्सची पॉवर बी सोबत डिपेंड करतो आणि एनर्जी ई सोबत पॉवर सी डिपेंडन्स आहे एम मासचं. कशाचं एम मासचं याचं डिपेंडन्स आहे. बघा प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉलसाठी आपण काय केला के नॉन कॉन्स्टंट घेतला. व्हीची पॉवर ए, फोर्सची पॉवर बी आणि एनर्जीची पॉवर सी. राईट हँड साईडला मास आहे. मासला डायमेन्शनली आपण लिहू शकतो एमची पॉवर 1. के डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत मीटर पर सेकंद म्हणजे LT
-1ची पॉवर a. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत? m1 l1 t -2 याची पॉवर आहे b. m1 l1 t -2 याची पॉवर आहे b. एनर्जी म्हणजेच काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचे डायमेन्शन्स आहे m1 l1 t -2. एनर्जीचे डायमेन्शन्स तुम्हाला पाठ करायला सांगितल्या होत्या. काय आहे? m1 l1. एनर्जीमध्ये m1 l2 t -2. एनर्जीचे डायमेन्शन्स. एनर्जी म्हणजे काय? वर्क म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एनर्जीचे डायमेन्शन्स काय मिळतील? m1 l2 t -2 आणि याची पॉवर किती आहे? c. राईट हँड साईडच्या टर्म्सला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल बघा? ची पॉवरमध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत बघा? इथे आहे m. इथे mची पॉवर 1 b. mची पॉवर 1 c म्हणजे mची पॉवर b प्लस c. mची पॉवर मिळते b प्लस c. lची पॉवर बघा इथे आहे. lची पॉवर a, lची पॉवर b, lची पॉवर 2c. a प्लस b प्लस 2c. lची पॉवर a प्लस b प्लस 2c. नंतर टाइम पिरियड t. टाइम पिरियड t ची पॉवर बघा इथे आहे. टाइम पिरियड t ची पॉवर -1, टाइम पिरियड t ची पॉवर -2, टाइम पिरियड 2 ची पॉवर -2 म्हणजे -a -2b -2c. t ची पॉवर -a -2b -2c. कशाची? t ची पॉवर आहे -a -2b आणि -2c. t ची पॉवर आहे. t ची पॉवर आपण इथे लिहू खाली. t ची पॉवर आहे -a -2b -2c आणि राईट हँड साईडला काय आहे? राईट हँड साईडला आहे m1. दोन्ही साईडच्या क्वांटिटीज काय करायच्या? आता कंपेअर करायच्या. दोन्ही साईडच्या क्वांटिटीज कंपेअर करायच्या. कंपेअर केल्यानंतर बघा काय मिळतं तुम्हाला? b प्लस c इज इक्वल टू 1. b प्लस c इज इक्वल टू 1. इकडे l आहे, इकडे l आहे का? नाही. म्हणजेच a प्लस b प्लस 2c इज इक्वल टू 0 -a -a -2b -2c इज इक्वल टू 0. -2a -2b -2c इज इक्वल टू 0. हे काय मिळतं तुम्हाला? 3 रिलेशन्स मिळतात. हे 3 रिलेशन्स मिळतात. बघा आता यांना कसं सॉल्व्ह करायचं? या दोन्ही इक्वेशनला जर का तुम्ही ॲडअप केलं, या इक्वेशनला आणि या इक्वेशनला जर तुम्ही ॲड केलं तर -a प्लस मी एकमेकांसोबत कॅन्सल होतो, प्लस 2c -2c एकमेकांसोबत कॅन्सल होतो. तुम्हाला मिळतो -b इज इक्वल टू 0. -b इज इक्वल टू 0 म्हणजेच काय? तर b इज इक्वल टू 0. b इज इक्वल टू 0 मिळतो. b इज इक्वल टू 0 जर तुम्ही यामध्ये पुटअप केला तर तुम्हाला c इज इक्वल टू 1 मिळतो. b मिळाला 0, c मिळाला 1. b 0 c 1. ती b आणि c ची व्हॅल्यू जर दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर तुम्ही a प्लस 0 प्लस 2 इंटू c ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 0. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर a ची पॉवर मिळते a तुम्हाला मिळतो -2. a मिळतो -2. बघा मिळाला c 1 b 0 आणि a -2. c 1 b 0 आणि a -2. c 1 b 0 आणि a -2. इथं परत बघून घ्या करेक्ट आहे का? व्यवस्थित कुठे झाली का? व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड म्हणजे l t -1 त्याची पॉवर आहे a. यस. फोर्स m l t -2 त्याची पॉवर आहे b. यस. एनर्जी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट m l 2 t -2. दोन्ही सेट कंपेअर केला. m ची पॉवर b प्लस m ची पॉवर c b प्लस c. l ची पॉवर a प्लस b प्लस 2c a प्लस b प्लस 2c. t ची पॉवर -a -2b -2c -a -2b -2c -a -2b -2c. दोन्हींना ॲड केलं तर a प्लस a मायनस a कॅन्सल, प्लस a मायनस a कॅन्सल. यस. प्लस 2c मायनस 2c कॅन्सल. मायनस b इज इक्वल टू 0 म्हणजेच b इज इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू 0 यामध्ये पुटअप केलं. c इज इक्वल टू 1 मिळाला. c ची व्हॅल्यू 1 या इक्वेशनमध्ये पुटअप केली. b 0 c 1 तर तुम्हाला मिळाला a इज इक्वल टू -2. a इज इक्वल टू -2.
एची व्हॅल्यू -2, बीची व्हॅल्यू 0 आणि सीची व्हॅल्यू 1 काय करायची, या इक्वेशनमध्ये पुटअप करायची, इक्वेशनमध्ये पुटअप करायची. त्यामुळे तुम्हाला मासचं डिपेंडन्स कशावर मिळेल बघा, मासचं व्हेलॉसिटी, फोर्स आणि एनर्जीवर डिपेंडन्स कसं मिळेल, तर तुम्हाला मिळेल मास सम कॉन्स्टंट के, व्हेलॉसिटीची पॉवर ए, आणि ए काय आहे -2, म्हणजे अंडररूटने अंडररूट आहे का नाही. व्हीची पॉवर ए किती आहे -2, व्हीची पॉवर -2, फोर्स सोबत बीची पॉवर 0, म्हणजे फोर्सवर डिपेंडन्स नाही आहे, तरी लिहून घ्यायचं फोर्सची पॉवर 0, एनर्जी सीची व्हॅल्यू 1 आणि एनर्जी ईची पॉवर 1. हे झालं तुमचं मासचं डिपेंडन्स व्हेलॉसिटी, फोर्स आणि एनर्जीच्या एक्सप्रेशनमध्ये. व्हेलॉसिटी, फोर्स आणि एनर्जीच्या एक्सप्रेशनमध्ये एम मासचं डिपेंडन्स, एम ह्या मासचं डिपेंडन्स. ठीक आहे, कसं पद्धतीने कॅल्क्युलेट केलं आपण, व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, प्रत्येक स्टेपला फॉलो करायचं आहे, आणि फायनल रिझल्ट आपण कसा लिहितो त्याकडे काय करायचं आहे, आणखी कॉन्सन्ट्रेटेड होऊन लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला कुठलेही रिलेशन विचारले तर अननोन क्वांटिटीजमधले असे तर काय करायचे आहेत, अशा पद्धतीनेच स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करून फायनल रिझल्टपर्यंत पोहोचायचे. कारण हे असे जे आहेत हे 4-4 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला नीट एक्झाममध्ये येतात. बस त्यामध्ये अशाच पद्धतीचे कॅल्क्युलेशन असतात. नीटमध्ये किंवा JEEमध्ये येणारे क्वेश्चन्स हे आपण जे सॉल्व्ह करत आहोत त्या क्वेश्चनसारखेच क्वेश्चन्स असतात. एकदम असे अननोन तुमच्या अनोळखी क्वेश्चन्स काही एकदम इकडून तिकडून आणला असं दिला टाकून असा नसतो. जे आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करतो असेच ते क्वेश्चनसुद्धा तुमच्याकडून सॉल्व्ह होत असतात. फक्त काय करावं लागतं, याच्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. त्यानंतर बघा लिमिटेशन्स. आता डायमेन्शन अनालिसिसचे काही लिमिटेशन्स आहेत, तर लिमिटेशन्स कुठले आहेत बघा. पहिलं लिमिटेशन्स काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो द क्वांटिटीज ऑन विच अ पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स. बघा हे पहिले जे लिमिटेशन्स आहे, हे लिमिटेशन्स काय सांगते, जर आपल्याला एखादी कुठली अननोन क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करा असं विचारलं तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी की आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स जिच्या काढायच्या विचारलेल्या आहे तिचा एखादा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटी ज्याच्या डायमेन्शन्स एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जर का फॉर्म्युला आठवलाच नाही तर तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकत नाही. हा काय झाला खूप मोठा ड्रॉबॅक्स आहे, लिमिटेशन्स आहे डायमेन्शन अनालिसिसचं. तर कुठल्याही अननोन क्वांटिटीच्या डायमेन्शन्स काढण्यासाठी तुम्हाला जर त्या अननोन क्वांटिटीबद्दल कुठलंही एखादं फॉर्म्युला किंवा कुठलं SI त्याचं SI युनिट किंवा कुठलं एखादं रिलेशन जर माहिती नसेल तर तुम्ही त्याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकत नाही. हे काय झालं पहिलं ड्रॉबॅक, पहिलं लिमिटेशन्स कशाचं, डायमेन्शन अनालिसिसचं किंवा डायमेन्शनल मेथडचं. त्यानंतर दुसरं काय, मेथड वर्क्स ओनली इफ डिपेंडंट इज ऑफ द प्रोडक्ट टाइप्स. येस, दुसरं स्टेटमेंट काय सांगतं, दुसरं स्टेटमेंट असं सांगतं की तुम्हाला दिलेला जो एखादी फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स विचारलेले आहेत, कुठल्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेले आहेत तर त्या फिजिकल क्वांटिटीचं दुसऱ्या अदर फिजिकल क्वांटिटीसोबत डिपेंडन्स जर का प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्येच असेल तरच तुम्ही डायमेन्शन अनालिसिसचा अप्लाय करू शकता. अदरवाईज जो आपण एक नंबरवाला रिलेशन बघितलं होतं बघा, y = AT + BT² लास्ट लेक्चरमध्ये, तर तशा टाईपचे रिलेशन्स आपण या डायमेन्शन अनालिसिसनुसार कॅल्क्युलेट करू शकत नाही. डायमेन्शन अनालिसिसनं आपण तसे रिलेशन्स कॅल्क्युलेट करू शकत नाही. ज्या प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये असतात तशाच रिलेशन्स काय करतो आपण डायमेन्शन अनालिसिसनुसार कॅल्क्युलेट करतो. हे पण काही एक ड्रॉबॅक आहे कशाचं, डायमेन्शन अनालिसिसचं लिमिटेशन्स आहे. त्यानंतर तिसरं रिलेशन्स काय, न्यूमेरिकल कॉन्स्टंटबद्दल. न्यूमेरिकल कॉन्स्टंट्स हॅव्हिंग नो डायमेन्शन्स कॅन बी डिड्यूस बाय द मेथड ऑफ डायमेन्शन, cannot be deduced by the method of dimensions. हा पण एक खूप मोठा ड्रॉबॅक्स आहे. बघा कसा ड्रॉबॅक्स आहे, एखादे रिलेशन्स आहे जे रिलेशन्स तुम्हाला माहिती आहे बट त्याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला जो आहे त्या एक्झॅक्ट फॉर्म्युल्यामध्ये जे काही अननोन जे काही कॉन्स्टंट्स असतात जर ते कॉन्स्टंट डायमेन्शनलेस असतील, ते कॉन्स्टंट डायमेन्शनलेस जर असतील तर मग प्रश्नच मिटला. पण ते कॉन्स्टंट जर का डायमेन्शनलेस नसतील म्हणजे काही न्यूमेरिक व्हॅल्यूज असतील, जसं 4π इन्व्हॉल्व होतो काही फॉर्म्युलाजमध्ये, काहीमध्ये 6π इन्व्हॉल्व होतो, काहीमध्ये 8π इन्व्हॉल्व होतो, काहीमध्ये अननोन कॉन्स्टंट इन्व्हॉल्व होतो.
जर तिथं असं मेन्शन केलेलं असेल की डायमेन्शन लेस कॉन्स्टंट, असं गरजेचं नाही की तो न्यूमेरिक कॉन्स्टंट असू शकतो, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असू शकतो, तो स्ट्रेनही असू शकतो, आहे ना. स्ट्रेनसुद्धा डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे, बट तो वेगळा फिजिकल पॅरामीटर आहे. 2π डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे, बट 2π आणि स्ट्रेन, 2π आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे दोन वेगवेगळे फिजिकल फिनॉमिनॉन्स आहेत. तर त्या दोन वेगवेगळ्या फिजिकल फिनॉमिनॉनला डायमेन्शन ॲनालिसिस वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करत नाही. याला डायमेन्शन नाही, याला डायमेन्शन नाही, दोन्ही डायमेन्शनलेस. हे काय करतं तर डायमेन्शन ॲनालिसिस असं विभाजन करून टाकतं. फक्त त्या न्यूमेरिक कॉन्स्टंट आहे की कुठला एखादा फिजिकल क्वांटिटीज आहे, दोन सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, याबद्दल डायमेन्शन ॲनालिसिस तुम्हाला कुठलंच एक्सप्लेनेशन देत नाही. हे काय आहे, लिमिटेशन्स आहेत डायमेन्शन ॲनालिसिसचं. त्यानंतर मेथड वर्क्स ओनली इफ देअर आर मेनी इक्वेशन्स अवेलेबल ॲज देअर आर मेथड वर्क्स ओनली इफ देअर आर ॲज मेनी इक्वेशन्स अवेलेबल ॲज देअर आर अननोन्स. म्हणजे हे इक्वेशन्स काय सांगतं की एखादं अननोन इक्वेशन्स दिलेलं आहे, त्या अननोन इक्वेशन्समध्ये काही नोन व्हेरिएबल्स आहेत, नोन पॅरामीटर्स आहेत, नोन फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि तुम्हाला अननोन्सच्या विचारलेल्या असतील. जर तुम्हाला त्या अननोनच्या व्यतिरिक्त बाकी सर्व फिजिकल क्वांटिटीजच्या डायमेन्शन्स जर माहिती असतील तरच तुम्ही त्या अननोन क्वांटिटीचं डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. नाही तर जिच्या माहिती नाही ती सुद्धा तुमच्यासाठी अननोनच झाली. जर का तुम्हाला ए पॅरामीटर कॅल्क्युलेट करायला विचारलं, त्यामध्ये बी सी डी 4 इन्व्हॉल्व झाले, जर तुम्हाला बी आणि सी बद्दलच माहिती नाही की हे काय आहेत तर तुम्ही एक कॅल्क्युलेट करूच शकणार नाही. हे पण काय एक ड्रॉबॅक आहे, एक लिमिटेशन्स आहेत डायमेन्शन ॲनालिसिसचा. 1 2 3 4 हे 4 लिमिटेशन्स आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी लिमिटेशन्स आहेत, पण हे 4 मेजर लिमिटेशन्स आहेत डायमेन्शन ॲनालिसिसचे फायनल रिझल्टपर्यंत रीच आउट होण्याकरिता. हे काही 4 लिमिटेशन्स आहेत की जे आपण ज्याच्यामुळे डायमेन्शन ॲनालिसिस कसं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय. कारण तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला जर का पाठ असेल तर तुम्ही डायमेन्शन काढू शकता. हे आपण बघितलं इप्सिलॉन झिरोच्या केसमध्ये, म्यू झिरोच्या केसमध्ये, LR/CRच्या केसमध्ये. जर त्या फिजिकल क्वांटिटीबद्दल माहिती असेल तर मग ते डायमेन्शन काढणं इझी आहे, नसेल माहिती तर खूप टफ आहे. मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये क्वांटिटीज असतील तर डायमेन्शन ॲनालिसिस यूज करणे इझी आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये असतील तर इझी आहे. अननोन कॉन्स्टंट, न्यूमेरिक कॉन्स्टंट असतील किंवा सिमिलर क्वांटिटीचा रेशो असेल त्यांना डिफरन्शिएट करणं डायमेन्शन ॲनालिसिसने पॉसिबल नाही आहे. आणि एखाद्या इन्व्हॉल्वमध्ये असणारे अननोन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बाकी सर्व क्वांटिटीज नोन असणं गरजेचं आहे. हे 4 आहेत तुमचे ड्रॉबॅक्स डायमेन्शन ॲनालिसिसचे. त्यानंतर बघा काही एक्झाम्पल्स घेऊ आपण. काय, अ गॅस बबल फ्रॉम अन एक्सप्लोजन अंडर वॉटर. वॉटर आहे एका टँकमध्ये किंवा एखाद्या ऑब्जेक्ट याच्यामध्ये फिलअप केलेलं, त्यामध्ये काय केलं आपण, खालून गॅस एक्सप्लोजन केलेलं आहे. गॅस त्यामधून हवा बाहेर यायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काय होते, वॉटरमध्ये एक एअर बबल तयार होत आहे. काय होत आहे, गॅस बबल और एअर बबल याला म्हणू शकतो आपण. गॅस बबल क्रिएट होत आहे. तो गॅस बबल टी या पिरियडनं ऑसिलेट करत आहेत. गॅस बबल काय करत आहेत, टी या टाइम पिरियडनं ऑसिलेट करत आहे. जो टाइम पिरियड पीची पॉवर ए, डीची पॉवर बी आणि ईची पॉवर सी या 3 फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंडंट आहेत. त्या एअर बबलचा टाइम पिरियड काय, टी हा टाइम पिरियड आहे जो पीची पॉवर ए, डीची पॉवर बी आणि एनर्जी ईची पॉवर सी या 3 क्वांटिटीजवर काय आहे, डिपेंड आहे. ज्यामध्ये पी आहे स्टॅटिक प्रेशर, पी काय आहे, स्टॅटिक प्रेशर आहे. डी ही आहे त्या वॉटरची डेन्सिटी, डी आहे डेन्सिटी वॉटर आणि ई आहे टोटल एनर्जी त्या एक्सप्लोजनची. तर ए, बी आणि सी या 3 अननोन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ए, बी आणि सीची व्हॅल्यू काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची. एकदम इझी आहे, एकदम इझी. काय, प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढण्यासाठी काय करायचं आहे, अननोन कॉन्स्टंट घ्यायचा आहे जो काय आहे की डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे. डीची पॉवर बी आणि एनर्जी ईची पॉवर सी. पी काय आहे, प्रेशर दोन्ही सेटचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायच्या. राईट हँड साईड डायमेन्शन टाईमच्या के अननोन कॉन्स्टंट. प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. फोर्सच्या डायमेन्शन्स काय आहेत, M1 L1 T -2. एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. याची पॉवर ए, याची पॉवर ए. डी डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. काय विचारलेलं आहे, वॉटरची डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे M
एम एल क्यूबची पॉवर बी, एम एल क्यूबची पॉवर बी इंटू एनर्जी, एनर्जी म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डायमेन्शन्स माहिती आहे एनर्जीच्या काय, m1 L2 T-2 त्याची पॉवर आहे सी. या दोन्ही क्वांटिटीजला काय करायचं, ही जे आहे ना ही टर्म याला मल्टिप्लाय आहे, याला मल्टिप्लाइड आहे. ओके, याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करायचं आहे बघा, एम आणि एल, एम एल आणि टीच्या तिन्ही टर्म सेपरेट करायच्या आहे. एमची पॉवर 1a म्हणजे एमची पॉवर a, एमची पॉवर b आणि एमची पॉवर c म्हणजे एमची पॉवर a प्लस b प्लस c, एमची पॉवर a प्लस b प्लस c. एलची पॉवर 1 म्हणजे a, एलची पॉवर a मायनस 3b, एलची पॉवर a हा मायनस 2a, a मायनस 2a मायनस a, एलची पॉवर मायनस a, एलची पॉवर मायनस 3b आणि एलची पॉवर 2c. मायनस a मायनस 3b प्लस 2c, मायनस a मायनस 2b प्लस 2c. एलची पॉवर मायनस a मायनस a मायनस 3b, सॉरी मायनस 2b नाही, किती मायनस 3b आणि 2c, मायनस 3b आणि 2c. त्यानंतर टाईम पिरियड टीच्या डायमेन्शन्स काय आहेत बघा, मायनस 2a इथं आहे का नाही टी, मायनस 2a मायनस 2c, टी मायनस 2a मायनस 2c, मायनस 2a मायनस 2c. राईट हँड साईडला आहे टी, राईट हँड साईडला आहे टी. दोन्ही काय करायच्या, दोन्ही साईड इक्वेट करायच्या, दोन्ही साईड इक्वेट केल्यानंतर बघा राईट हँड साईडला एमची पॉवर 0 आहे म्हणजेच a प्लस b प्लस सीची व्हॅल्यू मिळेल 0. टीची पॉवर 1 आहे, इकडे एल आहे, तिकडे एल आहे का नाही म्हणजेच मायनस a मायनस 3b प्लस 2cची पण व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0, कारण इकडे एलवाली डिपेंडंटवाली टर्म नाही आहे. इकडे राईट हँड साईडला आहे टीची पॉवर 1 आणि लेफ्ट हँड साईडला आहे टीची पॉवर मायनस ट्वाईस a मायनस ट्वाईस b, मायनस ट्वाईस a मायनस ट्वाईस c. हे तुम्हाला मिळाले 3 इक्वेशन्स. a प्लस b प्लस c इज इक्वल टू 0, मायनस a मायनस 3b प्लस 2c इज इक्वल टू 0, मायनस 2a मायनस 2c इज इक्वल टू 1, मायनस 2a मायनस 2c इज इक्वल टू 1. आता बघा थर्ड इक्वेशनमधून जर का तुम्ही मायनस 2 कॉमन काढला, येस एकदा करेक्ट आहे का बघून घ्या. टीची पॉवर मायनस 2a इथं टी नाही आहे, इथं टीची पॉवर मायनस 2c, येस मायनस 2a मायनस 2c, एमची पॉवर a, एमची पॉवर मायनस 3b, एमची पॉवर c, एमची पॉवर a, एमची पॉवर a, एमची पॉवर b आणि एमची पॉवर c म्हणजे a प्लस b प्लस c. टीची पॉवर मायनस 2a आणि टीची पॉवर मायनस 2c, एलची पॉवर मायनस a. ओके, हा एलची पॉवर a मायनस a, हा 2a मधला एक कॅन्सल झाला, मायनस a, एलची पॉवर मायनस a मायनस 3b प्लस 2c, मायनस a मायनस 3b मायनस 3a मायनस 3b प्लस 2c. येस, 3 इक्वेशन्स करेक्ट आहेत. आता या इक्वेशनमधून जर का तुम्ही मायनस 2 कॉमन काढला तर हा मिळतो a प्लस c इज इक्वल टू 1, a प्लस c इज इक्वल टू 1. यावरून तुम्हाला a प्लस c इज इक्वल टू मिळतो मायनस 1/2, a प्लस c इज इक्वल टू मायनस 1/2. ही a प्लस cची व्हॅल्यू जर का वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर तुम्हाला मिळतो मायनस 1/2 प्लस c इज इक्वल टू 0, मायनस 1/2 प्लस c इज इक्वल टू 0. याला जर का तुम्ही सॉल्व केलं तर c इज इक्वल टू मिळतो 1/2, c इज इक्वल टू मिळतो 1/2. c नाही, a प्लस cची व्हॅल्यू पुटअप केली ना तर b इज इक्वल टू मिळतो 1/2, b ची व्हॅल्यू मिळते 1/2, b ची व्हॅल्यू मिळाली 1/2. आता b ची व्हॅल्यू 1/2 आपण काय करायची आहे तर b ची व्हॅल्यू 1/2 इक्वेशन 2 मध्ये पुटअप करायची. b ची व्हॅल्यू 1/2 इक्वेशन 2, ही जी इक्वेशन यामध्ये b ची व्हॅल्यू 1/2 पुटअप करायची. यामध्ये 1/2 जर पुटअप केली तर हा काय मिळतो मायनस a मायनस 3/2 प्लस 2c इज इक्वल टू 0 म्हणजेच मायनस a प्लस 2c इज इक्वल टू 3/2, मायनस a मायनस 2c इज इक्वल टू 3/2. एक रिलेशन्स आहे आपल्याकडे a प्लस c इज इक्वल टू मायनस 1/2, दुसरं रिलेशन्स आहे मायनस a प्लस 2c इज इक्वल टू 3/2. मायनस
ए प्लस 2c इज इक्वल टू 3/2 आणि ए प्लस सी इज इक्वल टू -1/2. आता या दोन्ही इक्वेशनला आपण काय करू, ॲड करू. हा इकडचा वाला पोर्शन लिहून घ्या, इकडचा वाला पोर्शन तुम्ही लिहून घ्या. साईडला सर तुम्ही वाटलं तर समोरचा पोर्शन व्हिडिओ पॉज करून हा लिहून घ्या. हा मी इरेज करतोय इथवाला आणि त्याला काय करू आपण परत इथे कंटिन्यू करू. ओके, बघा ते दोन इक्वेशनला जर का आपण ॲड केलं, दोन इक्वेशनला ॲड केलं तर काय मिळेल तुम्हाला, -a प्लस 2c इज इक्वल टू 3/2 प्लस a प्लस c इज इक्वल टू -1/2 प्लस a प्लस 2c इज प्लस a प्लस c. आता प्लस a मायनस a एकमेकांसोबत कॅन्सल होतो. c प्लस 2c हा मिळतो 3c, 3/2 -1/2, 3 - 1 2/2, 2/2 म्हणजे 1, म्हणजेच c मिळतो तुम्हाला यावरून 1/3, c मिळतो 1/3. बघा काय काय मिळाला, c मिळाला 1/3, b मिळाला 1/2, c 1/3 b 1/2. त्या b आणि c च्या व्हॅल्यू जर का इक्वेशनमध्ये आपण पुटअप केल्या, इक्वेशन 1 मध्ये जर का पुटअप केल्या, इक्वेशन 1 मध्ये जर का त्या पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळेल बघा, सी ए काय मिळतो आपल्याला, ए बी ची व्हॅल्यू किती आहे, बी आहे 1/2, ए प्लस 1/2, सी आहे 1/3, सी आहे 1/3 प्लस 1/3 इज इक्वल टू 0. याला जर का तुम्ही सॉल्व केलं तर ए ची व्हॅल्यू काय मिळते, दोघांचा डिनॉमिनेटर 6, इथं -3 इथं -2, म्हणजे हा मिळतो -5/6, ए मिळतो -5/6. म्हणजे तुम्हाला ए बी आणि सीच्या ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे तर ए बी सीच्या व्हॅल्यू कशा मिळतील, सी मिळाला तुम्हाला 1/3, ए मिळाला -5/6 आणि बी मिळाला 1/2, बी मिळाला 1/2. ए बी आणि सी मिळाले 1/3, 5/6 आणि 1/2. म्हणजे ए ची व्हॅल्यू, ए किती आहे 5/6, बी 1/2 आणि सी 1/3. अशा पद्धतीने काय करायचे ते अननोन कॉन्स्टंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. असं एक्झाम्पल नीटमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ अल्फा. डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत अल्फा या रिलेशन्समध्ये, ज्यामध्ये p इज इक्वल टू p0 e टू द पॉवर ऑफ -α_t, p इज इक्वल टू p0 e टू द पॉवर -α_t. आता तुम्हाला वाटलं एक असं आश्चर्य का, असे रिलेशन्स तर आपण बघितलेच नाही. एकदम सोपं एक्झाम्पल आहे, एकदम सोपं. बघा कसं, p काय रिलेशन दिलं आहे आपल्याला, p इज इक्वल टू p0 e टू द पॉवर ऑफ α_t. जेव्हा कधीही एक्सपोनेन्शियलच्या पॉवर्समध्ये तुम्ही असं कधी बघितलं की बघा, 2 टू द पॉवर ऑफ 2 सेकंड, 2 टू द पॉवर ऑफ 5 kg किंवा 2 टू द पॉवर ऑफ 10 ग्रॅम, अशा क्वांटिटी कधी बघितलेल्या आहे का, नाही. जेव्हा कधीही अशा पॉवर्समध्ये टर्म्स असतात, त्या पॉवर्समध्ये असणाऱ्या टर्म्स असतात डायमेन्शन लेस. सिम्पल. पॉवर्समध्ये असणाऱ्या एक्सपोनेन्शियल असो, नंबरच्या असो, साईन फंक्शनच्या असो, कोसाईनच्या असो, कुठल्याही फंक्शनच्या पॉवर्समध्ये ज्या काही क्वांटिटीज असतील त्या क्वांटिटीज डायमेन्शन लेस असतात. पॉवर्समध्ये असणाऱ्या क्वांटिटीज ह्या डायमेन्शन लेस असतात. झालं एक्झाम्पल सोपं. काय आहे, प्रेशर आहे, p0 सुद्धा प्रेशर आहे. हे एक्सपोनेन्शियल पॉवरमध्ये असणारी क्वांटिटी जे e टू द पॉवर -α_t डायमेन्शन लेस आहे, म्हणजे -α_t हे डायमेन्शन लेस आहे. डायमेन्शन लेस म्हणजे डायमेन्शन्स ऑफ अल्फा इंटू डायमेन्शन्स ऑफ पिरियड टी इज इक्वल टू डायमेन्शन लेस म्हणजे m ची पॉवर 0, l ची पॉवर 0, t ची पॉवर 0. डायमेन्शन लेस म्हणजे असंच लिहू शकतो ना आपण, हा टी इकडे शिफ्ट करायचा आहे. डायमेन्शन्स ऑफ अल्फा काय मिळेल तुम्हाला, टी ची पॉवर -1. डायमेन्शन्स ऑफ अल्फा मिळेल टी ची पॉवर -1. का, कारण की हा जो प्रोडक्ट आहे पॉवरमध्ये असणारी टर्म डायमेन्शन लेस आहे, पॉवरमध्ये असणारी टर्म डायमेन्शन लेस आहे. याला तुम्ही असं डायमेन्शन लेसच्या
फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळाला अननोन कॉन्स्टंट अल्फा टीची पॉवर -1. अननोन कॉन्स्टंट अल्फा मिळाला टीची पॉवर -1, ज्यालाच तुम्ही अल्फा इज इक्वल टू एमची पॉवर 0, एलची पॉवर 0 आणि टीची पॉवर -1 असं सुद्धा लिहू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए अँड के इन वाय इज इक्वल टू साइन kx मायनस ओमेगा टी. हे रिलेशन दिलं आहे वाय इज इक्वल टू ए साइन kx मायनस ओमेगा टी, ज्यामध्ये तुम्हाला ए आणि के या दोन कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स काढायचे आहेत. दिलेलं काय आहे बघा, वाय आणि एक्स जे आहेत डिस्प्लेसमेंट्स आहेत आणि टी हा टाईम आहे. बघा साइन हा काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. साइनच्या आतमध्ये असणारा जो पॅरामीटर्स आहे वाय इज इक्वल टू ए साइन, हा जी आतमधली जी क्वांटिटी आहे kx मायनस ओमेगा टी, हा आहे थिटा. अँगल असतो ना, साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आतमध्ये असतो अँगल थिटा डायमेन्शनलेस आहे. कुठे बघितलं आपण, सप्लिमेंटरी क्वांटिटीजमध्ये. झालं प्रॉब्लेम सॉल्व. ही जर डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, अँगल म्हणजे तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळणार. म्हणजे जर थिटा 30 असला, थिटा 90 असला, थिटा 0 असला, तर याच्या करस्पॉन्डिंग साइन थिटाची पण काहीतरी एक नंबरिक व्हॅल्यूज मिळते ना तुम्हाला. नंबरिक व्हॅल्यू मिळते, न्यूमेरिक व्हॅल्यू डायमेन्शनलेस असते. म्हणजेच वायचे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन एच्या असतील. वाय काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. एचे डायमेन्शन्स पण काय मिळेल तुम्हाला, डिस्प्लेसमेंटची. एचे डायमेन्शन्स काय मिळेल, डिस्प्लेसमेंट. एचे डायमेन्शन्स डिस्प्लेसमेंटचे. राहिला प्रश्न kx मायनस ओमेगा टीचा. kx मायनस ओमेगा टी याचे डायमेन्शन्स आहे 0, म्हणजे हा काय प्रोडक्ट डायमेन्शन लेस आहे. हा काय डायमेन्शन लेस, म्हणजे ही क्वांटिटी डायमेन्शन लेस असली पाहिजेत आणि ही पण काय असली पाहिजेत, डायमेन्शन लेस. दोन्ही डायमेन्शन लेस असतील तेव्हाच त्या दोन डायमेन्शन लेस क्वांटिटी ॲड होऊन डायमेन्शन लेस क्वांटिटी बनू शकत असतील. म्हणजेच के डायमेन्शन्स ऑफ के अँड डायमेन्शन ऑफ एक्स ह्या काय आहेत, डायमेन्शन लेस. म्हणजे m0 l0 t0. एक्स आहे दिलेलं काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे एल. म्हणजे के काय मिळेल, केची डायमेन्शन्स मिळेल तुम्हाला, केची डायमेन्शन्स मिळेल l-1. केची डायमेन्शन्स काय मिळेल, l-1, विच इज इम्प्लाइज दॅट डायमेन्शन्स ऑफ के इज इक्वल टू m0 l-1 t0. m0 l-1 t0 ही मिळेल तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ के आणि डायमेन्शन्स ऑफ ए. कुठल्या रिलेशनमध्ये, वाय इज इक्वल टू ए साइन kx मायनस ओमेगा टी. वाय इज इक्वल टू ए साइन kx मायनस ओमेगा टी. ही तुम्हाला सांगतो प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन्स आहे, जी फॉरवर्ड पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहे. आणि हे जे आहे आपण SHM चॅप्टर्समध्ये काय करणार आहोत तिथे बघणार आहोत. SHM चॅप्टर्समध्ये आपण हे तिथे डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर द डेन्सिटी ऑफ द मटेरियल इन CGS सिस्टीम ऑफ युनिट इज 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एक फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे. त्या फिजिकल क्वांटिटीजचं SI सिस्टीम CGS युनिट सिस्टीममध्ये जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, ते दिलेलं आहे 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एक दुसरे युनिट सिस्टीम्समध्ये की ज्या युनिट सिस्टीममध्ये लेंथ ही मेजर केली जाते 10 सेंटीमीटर, लेंथसाठी 10 सेंटीमीटर युनिट असतं आणि माससाठी युनिट आहे 100 ग्रॅम. लेंथसाठी युनिट आहे 10 सेंटीमीटर, माससाठी युनिट आहे 100 ग्रॅम. तर या नवीन युनिट सिस्टीम्समध्ये त्या मटेरियलची डेन्सिटी किती असेल. आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आहेत. याला तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून ट्राय करायचं आहे. n1 u1 इज इक्वल टू n2 u2 या फॉर्म्युलेचा यूज करून पॉज करून ट्राय करा. नाही आलं तर मग काय करायचं, आपला व्हिडिओ ऑन करून समोर बघत चालायचं. बघा n1 u1 इज इक्वल टू n2 u2. काय करायचं आहे, पहिली सिस्टीम्स आहे ज्यामध्ये n1 ची व्हॅल्यू आहे 4, u1 आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, n2 काढायचा आहे. u2 आपल्याला दिलेला आहे g डॅश सेंटीमीटर डॅशचा पण क्यूब. आणि g डॅश किती आहे, g डॅश म्हणजे मास कशामध्ये मेजर केलेला आहे 100 ग्रॅम. म्हणजे g डॅश आहे तुमचा 100 ग्रॅम आणि सेंटीमीटर डॅश काय आहे 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर डॅश आहे 10 सेंटीमीटर. बघा n1 u1 इज इक्वल टू n2 u2 मध्ये पुटअप करायचं.
N1U1 इज इक्वल टू N2U2 मध्ये पुटअप केल्यानंतर तुम्हाला N1 काय मिळेल 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. N2 काढायचा आहे G डॅश राईट हँड साईड काय मिळेल G डॅश सेंटीमीटर डॅशची पॉवर -3 सेंटीमीटर डॅशची पॉवर -3 N2. आता G डॅश म्हणजे 100 ग्रॅम डिवायडेड बाय 10 सेंटीमीटर आणि त्याची पॉवर आहे 3. आता हा न्यूमरेटरचा ग्रॅम इकडच्या न्यूमरेटरच्या ग्रॅम सोबत कॅन्सल होतो. हा सेंटीमीटर क्यूब या सेंटीमीटर क्यूब सोबत कॅन्सल होतो. राईट हँड साईड काय मिळते तुम्हाला N2 न्यूमरेटरला आहे 100 खाली हा काय बनतो 10 ची पॉवर 3 10 ची पॉवर 3 म्हणजे 1000. हे 2 झिरो ह्या 2 झिरो सोबत कॅन्सल. हा 10 काय होतो इकडे 4 ला मल्टिप्लाय जातो म्हणजे तुम्हाला N2 मिळतो 40. N2 मिळतो 40. N2 काय मिळतो 40. N2 मिळतो 40. N2 ची व्हॅल्यू मिळाली 40. म्हणजेच G डॅश सेंटीमीटर डॅश या युनिटमध्ये जी डेन्सिटी दिलेली आहे अगोदरच्या युनिट्समध्ये जी 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही जी डेन्सिटी होती ही डेन्सिटी G प्राईम आणि N प्राईम या युनिट्समध्ये किती झाली ती 40. किती झाली 40. डेन्सिटीची व्हॅल्यू किती झाली या युनिट्समध्ये G डॅश आणि सेंटीमीटर डॅश युनिटमध्ये सेंटीमीटर डॅश क्यूब या युनिट्समध्ये 40. किती झाली 40. म्हणजे ऑप्शन सी. अशा पद्धतीनं तुम्ही डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये काय करू शकता डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून 2 फिजिकल क्वांटिटीजना कम्पेअर करू शकता. ज्यांचे डायमेन्शन्स इक्वल असतील त्यांना ॲड करू शकता सबस्ट्रॅक्ट करू शकता. अननोन कॉन्स्टंट्समध्ये दिलेल्या क्वांटिटीजच्या एखाद्या रिलेशनमध्ये अननोन रिलेशनमध्ये असणाऱ्या किंवा नोन रिलेशनमध्ये असणाऱ्या अननोन क्वांटिटीजच्या डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकता. पॉवर्समध्ये असणाऱ्या क्वांटिटी डायमेन्शनलेस असतात. साईनच्या अँगलमध्ये असणाऱ्या क्वांटिटी डायमेन्शनलेस असतात. 2 सिमिलर क्वांटिटीजचा रेशो डायमेन्शनलेस असतो अँड सो ऑन. अशा डिफरंट ॲप्लिकेशन्स असतात डायमेन्शन ॲनालिसिसचे. डायमेन्शन ॲनालिसिसचे काही लिमिटेशनसुद्धा आपण बघितलेत. या सर्व ॲप्लिकेशन्सवर बेस प्रिव्हियस इयरमध्ये कसे क्वेश्चन्स आले ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करू. त्या अगोदर आपण काय करू डायमेन्शन ॲनालिसिसचे आणखी काही ॲप्लिकेशन्स आहेत का आणि या थिअरी युनिट्स अँड मेजरमेंटमधला बाकीचा अदर थिअरी पोर्शन अगोदर कव्हर करू. त्यानंतर लास्टला आपण काय करू 5-6 लेक्चर्समध्ये सर्वच्या सर्व प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम्स घेऊ जेणेकरून तुमचा काय होईल या थेरॉटिकल कन्सेप्टसोबत प्रिव्हियस इयरला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारतात आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला शिकलेल्या थिअरी पोर्शन्सवरून सॉल्व करता येतात का हे काय करू आपण बघू आणि त्या क्वेश्चन्सना सोबत डिस्कस करत चालू. तर भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 5. त्यामध्ये आपण या युनिटचा राहिलेला पोर्शन डिस्कस करू. झालेल्या पोर्शनवर जर का तुम्हाला काही अडचणी असतील काही पोर्शन समजला नसतील कुठे मिस्टेक झाली असेल तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे आपल्या डाऊट सेक्शन्समध्ये एज्युमोअरच्या तुम्ही केव्हाही फ्रीली विचारू शकता. भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.